काळ्या मातीत मातीत प्रणित मुरुम वाहतो. बाबो काय अवतार झालाय भो. आणि ह्यो बोकड्या बघा सकाळी सकाळीच रस्त्याच्या कडेने पळायला लागलाय. ड्रायव्हर जवळ आलाय कोणतरी टाकून नाही ना व्हायचा सगळा कुटाणा. माझा मुरुम पण मस्तपैकी झाला भो 2-3 तासात वाहून. आता आहे ना ऑलमोस्ट झालाय बरं का. तरी पण 8-10 दिवस चालणारच आहे. सगळ्यात पहिली मी कुट्टी टाकली कारण की 12 वाजले होते मला मुरुम वाहता वाहता. बाबा मला भरून भरून देत होते कुट्टी गमिल्यात आणि तेवढ्यात मी शेळ्या सोडल्या. आता शेळ्या मी ना इकडून याच्यामुळे सोडल्या की मी ना मुरुम वाहत होतो त्याच्यामुळे शेळ्या कोंबड्याच्या खुरड्यात कोंडल्या होत्या. नाही तर गेट उघडं राहिलं का सगळ्या शेळ्या पळून गेल्या असत्या. मुरुम राहिला असतं सगळंच राहिलं असतं. आता हे मुरमाचं शेळ्याचं होत नाही तर आपल्याला लगेच दुसरं काम लागलं. बाबां मी बसलो ट्रॉलीत आणि आलो खालच्या वावरात. आपल्याला गव्हाला पाणी द्यायचं होतं कारण की गहू आहे ना पिवळा पडला होता. या आभाळामुळे पडला का काय दुसरं कारण आहे मला नाही माहिती. पण मी तात्पुरता इलाज म्हणून त्याला युरिया सोडलाय. काय औषध वगैरे असले तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि मी जे करणार आहे त्याची कल्पना तुम्हाला पुढे कधी आलीच नसणार आहे. कारण की मी लावली आहे खोऱ्याला धार. माझ्याकडे बाबाच बघून हसत होते की बाबा याचं नेमकी डोक्यात काय चाललंय. अरे बाबा काय सांगू ते खोर इतकं बोदड झालं की माती सुद्धा उचलत नव्हती. सगळे दारे बिरे धरून आलो बो आम्ही. आता मेथी घासाकडं घास बघा काय चमकू राहिलाय भाऊ.